शिरसाट आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। भुजबळ जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, तुम्ही कसं पाहता? भुजबळ आज अचानक शरद पवारच्या भेटीला चालले, त्याच्या मागे निश्चित काही राजकीय कारण असावं। हां, भुजबळ हे सहजासहजी कोणाला भेटायला जाऊन फक्त चहा पाणी करून येतील अशातला काही भाग नाहीये। म्हणून त्यांच्या मनात असलेलं जे काही खटखट असेल किंवा त्यांची भूमिका त्यांना जर शरद पवार साहेबांसमोर मांडायची असेल, मला वाटतं त्या अनुषंगाने ही भेट असावी। पण खऱ्या अर्थानं आता भेटल्यानंतर भुजबळ काय बोलतायत यावर खरं ते राजकारण आपल्याला कळेल, परंतु आता त्याच्याबद्दलचा अंदाज बांधणंही कठीण आहे। संजय शिरसाटजी, एकतर राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे, त्या अनुषंगाने ही भेट असू शकते असा एक कयास आहे। आणि दुसरा कयास आहे की महायुतीमध्ये छगन भुजबळ बऱ्याच दिवसापासून अस्वस्थ आहे। महायुतीच्या ज्या भूमिका आहेत त्याच्याशी फारकत घेत भुजबळांनी काही वेगवेगळ्या भूमिका सुद्धा मांडलेल्या आहेत। त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी बघता आजच्या भेटीकडे महायुतीतले एक नेते म्हणून तुम्ही कसं बघताय? नाही, असं वगैरे काही नाही। त्यांनी अनेक वेळा सांगितलं की लोकसभेमधून त्यांनी स्वतः माघार घेतली, राज्यसभेवर जायचं त्यांचा कोणता इरादा सुद्धा नव्हता। परंतु काय अनेक बातम्याच्या स्वरूपात त्यांना आता राज्यसभेवर जाणार, आता भुजबळ इकडे जाणार, भुजबळ तिकडे जाणार। भुजबळच नाही, अनेक लोक आहेत त्यांना सुद्धा जायची इच्छा असते। म्हणून प्रत्येक गोष्ट एका नेत्याच्या अवतीभोवती फिरवता येत नाही, तर त्याला सगळ्या पक्षाला घेऊन चालावं लागतं। म्हणून त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी किंवा काय त्यांच्याबद्दल करावं हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे। म्हणून भुजबळ अस्वस्थ जर असेल तर ते बेधडकपणे बोलू शकतात। बेधडकपणे त्यांच्या नेत्यासमोर आता तुम्ही कालच्या आयुष्यात जरी पाहिलं, त्यांनी जाहीर स्टेटमेंट त्यांच्या मेळाव्यात केलेले। म्हणून भुजबळ मागे हटून बोलणार नाही, ते डायरेक्ट बोलू शकतात। म्हणून त्याची काही पार्श्वभूमी नाही, परंतु शरद पवार बरोबर असलेले त्यांचे संबंध त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भेट घेऊन आता निर्णयाच्या प्रतीक्षेत म्हणजे अखेरच्या टप्प्यात जर ते आले असतील तर मला वाटतं आज दुपारपर्यंत त्यांच्या घडामोडी कळतील। शिरसाटजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, शरद पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार दावा जो आहे तो केला जातोय की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर तुम्ही पाहालच की अजित पवार गटाचे अनेक नेते आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत, तर मग त्याच्यामुळे या अनुषंगानं तुम्ही कसं पाहता या भेटीकडे? त्या अनुषंगानं काय आता शरद पवार गटाकडे जाण्याचा प्रश्न कुठं? शरद पवार गटाचे जर आमदार फुटायला लागले तर तुम्ही त्यांच्या स्टेटमेंटला महत्व कसं देणार? काँग्रेसचे फुटतायत, शरद पवार गटाचे फुटतायत आणि हे त्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे। म्हणून आता फुटीचा विषय त्यांच्याकडून होणार आहे, महायुतीकडून कोणताही आमदार फुटणार नाही। तर जे फुटतील ते काँग्रेसचे, उबाठा गटाचे आणि शरद पवार गटाचे। ठीक आहे, धन्यवाद शिरसाटजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर शिंदे गटाचे